हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. Now see factors affecting SN1 and SN2 reactions. Before that, we have seen SN1 and SN2 reaction detail about reaction, kinetic expression and its mechanism. आता मी ते रिपीट करत नाही. आता आपण पुढे जाऊ. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग म्हणजेच काय? द फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावर SN1 SN2 रिॲक्शन डिपेंड आहे किंवा त्याच्यामुळे SN1 SN2 रिॲक्शन ही फास्ट होते, प्रोसीड होते. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे दॅट इज नेचर ऑफ सबस्ट्रेट रिॲक्टंट. SN1 रिॲक्शनचा विचार केला. आता आपण पहिल्यांदा बघू SN2 रिॲक्शन. SN2 रिॲक्शनचा विचार केला तर सबस्ट्रेट काय आहे, रिॲक्टंट काय आहेत? मिथाइल ब्रोमाइड अँड OH minus sign that is reagent, right? The tri-state of SN2 mechanism is penta-coordinate and thus crowded. Penta-coordinate म्हणजे पेंटाव्हॅलेंट. SN2 रिॲक्शनचे मेकॅनिझम आठवत असेल तर त्याच्यामध्ये कार्बनची व्हॅलेन्सी 5, त्याला म्हणायचं पेंटा कॉर्डिनेट किंवा पेंटाव्हॅलेंट. 5 आयटम्स त्याला कॉर्डिनेट आहेत, 5 आयटम्स त्याला बॉन्डेड आहेत, त्याला म्हणायचं पेंटाव्हॅलेंट. अँड दस क्राउडेड, मग तिथे क्राउडिंग गेलं थोडंसं जास्त असं वाटतो. जर मिथाइल हालाइड घेतला, मिथाइल ब्रोमाइड घेतला तर त्याच्यापेक्षा जास्त आपण समजा इथाइल हालाइड किंवा सेकंडरी किंवा टर्शरी घेतला तर क्राउडिंग एरिया जास्त होईल. म्हणून अल्काइल हालाइड शुड बी प्रायमरी अल्कालाइड फॉर SN2 रिॲक्शन, हे आपण बघितलेलं आहे. सेकंड पॉईंट, ॲज अ रिझल्ट SN2 mechanism is favored primary halides and least favored in tertiary halides. SN2 रिॲक्शन प्रायमरी अल्काइल हालाइड असला पाहिजे आणि SN1 साठी अल्काइल हालाइड शुड बी टर्शरी. ओके. SN1 a planar carbocation intermediate is formed in SN1 reaction. It has no stirring crowding. SN1 चा रिॲक्शन केला तर मेकॅनिझम फॉर्म इन स्टेप्स, 2 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. फर्स्ट फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड सेकंड फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट दॅट इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. आणि मग पहिल्या स्टेपमध्ये हा जो कार्बोकॅटायन आहे त्याने काय म्हणले, प्लेनार कार्बोकॅटायन, म्हणजे तो शेप कसा आहे, प्लेनार आहे, म्हणून बॉन्ड अँगल किती आहे, 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल आहे. इट हॅज नो स्टेरिक क्राउडिंग, म्हणजे तिथे प्लस चार्ज आहे, प्लस कार्बोकॅटायन. मी SN1 बद्दल बोलते, त्याची मेकॅनिझम आठवत, इमॅजिन करा. कार्बनच्या फ्रंट साईडला कार्बोकॅटायनच्या आणि बॅक साईडला कुठलाही न्यूक्लिओफाइल नाही आहे, म्हणजे एम्प्टी स्पेस आहे, त्याला म्हणायचं इट हॅज नो स्टेरिक क्राउडिंग. बल्की अल्काइल ग्रुप्स, आता बघा, bulky alkyl groups can be easily accommodated in planar carbocation. As a result, SN1 mechanism is most favored in tertiary halides and least favored in primary halides. म्हणजे SN2 साठी alkyl halide should be primary alkyl halide and for SN1 reaction alkyl halide should be tertiary alkyl halide. बरोबर. पुढे दिले बघा एक इक्वेशन, and this can be represented diagrammatically as shown below. आपण डायग्राम बघू शकतो. आता ऑर्डर बघा, ही मिथाइल हालाइड प्रायमरी, सेकंड टर्शरी. फॉर SN1 रिएक्शन which is more stable, tertiary alkyl halide is more stable, and for SN2 reaction it is exactly opposite. For SN2 reaction मिथाइल हालाइड is more stable. बरोबर. म्हणजे SN1 साठी टर्शरी मोर स्टेबल, SN2 साठी प्रायमरी अल्काइल हालाइड इज मोर स्टेबल. And tertiary halides undergo nucleophilic substitution by SN1 mechanism while primary halides shows or follows SN2 mechanism. हे लक्षात राहील. पुढचा पॅरामीटर बघा. सेकंड, न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट म्हणजेच काय, न्यूक्लिओफाइल हा सुद्धा पॅरामीटर SN1 SN2 रिॲक्शनसाठी महत्त्वाचा आहे. A nucleophile is a species that uses its electron pair to form a bond with carbon. ही न्यूक्लिओफाइलची डेफिनेशन आहे. Nucleophile, it is electron rich species or which can donate an electron pair to the substrate. This is the tendency of nucleophile. दोन्ही डेफिनेशन न्यूक्लिओफाइलचे आहेत. सेकंड बघा, nucleophilic character of any species is expressed in its electron releasing tendency which can be correlated to its strength as Lewis base. त्यालाच आपण लेविस बेस म्हणजेच काय, विच कॅन बी डोनेटेड इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे. मोर पॉवरफुल न्यूक्लिओफाइल अटॅक द सबस्ट्रेट फास्टर अँड फेवर्स SN2 मेकॅनिझम. म्हणजे SN2 साठी न्यूक्लिओफाइल हा स्ट्रॉंग असला पाहिजे, पॉवरफुल, ज्याची टेंडन्सी इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याची टेंडन्सी जास्त असली पाहिजे, असा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल SN2 साठी पाहिजे. ओके.
आपण बघितलं न्यूक्लियोफाईलची डेफिनेशन आणि न्यूक्लियोफाईल कुठे स्ट्रॉंग असला पाहिजे, SN2 साठी न्यूक्लियोफाईल स्ट्रॉंग असला पाहिजे. आता बघा व्हॉट अबाउट SN1 रिएक्शन. The rate of SN1 mechanism is independent of the nature of nucleophile and nucleophile does not react in slow step of SN1. SN1 मध्ये न्यूक्लियोफाईल हा वीक असतो किंवा रेट ऑफ रिॲक्शन हा न्यूक्लियोफाईलवर डिपेंड नसतो SN1 मध्ये. काय सांगते बघा, न्यूक्लियोफाईल डज नॉट रिॲक्ट इन स्लो स्टेप ऑफ SN1. व्हॉट इज फर्स्ट स्टेप ऑफ SN1? फॉर्मेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन. इट इज स्लो स्टेप. इट डज नॉट डिपेंड अपॉन न्यूक्लियोफाईल. एकदा का कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये न्यूक्लियोफाईल अटॅक होतो. न्यूक्लियोफाईल हा कार्बोकॅटायन तयार होण्याची वाट बघत असतो, म्हणून पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाईल हा वीक आहे. म्हणजे SN1 मध्ये न्यूक्लियोफाईल वीक आहे, SN2 मध्ये न्यूक्लियोफाईल हा स्ट्रॉंग आहे. बघा लास्ट लाईन, इट वेट्स टिल द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इज फॉर्म अँड रिॲक्ट फास्ट विथ इट. म्हणजे SN1 मध्ये पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतो. कार्बोकॅटायन तयार होईपर्यंत न्यूक्लियोफाईल वाट बघतो. एकदा कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर सेकंड स्टेपमध्ये OH मायनस आयन फ्रंट साईड किंवा बॅक साईडला अटॅक होतो. त्याला आपण म्हणतो 50% रिटेन्शन बॅक फ्रंट साईडला अटॅक झाल्यानंतर अँड विथ 50% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन, दॅट इज रॅसिमायझेशन. ही झाली मेकॅनिझम. सो इन दिस वे nucleophile, this parameter is also important for SN1 and SN2 reaction, right? Third parameter, solvent polarity. Solvent polarity म्हणजे सॉल्व्हंट कुठला यूज करतो आपण SN1 मध्ये आणि SN2 मध्ये, हा पण पॅरामीटर महत्वाचा आहे. SN1 मध्ये SN1 मेकॅनिझम प्रोसेस वाया फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. SN1 मध्ये कार्बोकॅटायन हा पॅरामीटर कार्बोकॅटायन तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये, बरोबर. SN1 reaction proceeds more rapidly in polar protic solvents. Polar protic solvents than in aprotic solvents. म्हणजे जर सॉल्व्हंट आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट SN1 मध्ये यूज केला तर ती रिॲक्शन फास्ट होते. आता प्रश्न आहे, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे काय? सॉल्व्हंट, देर आर टू टाइप्स ऑफ सॉल्व्हंट. वन इज पोलार सॉल्व्हंट, सेकंड नॉन पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट म्हणजेच एक्झाम्पल H2O लक्षात ठेवा, अल्कोहोल लक्षात ठेवा आणि ॲसिटिक ॲसिड. त्याला म्हणायचं पोलार सॉल्व्हंट. पोलॅरिटी असते, ठीक आहे. ROH म्हणजे RO मायनस H प्लस पोलार, H2O H प्लस OH मायनस पोलार. आणि अप्रोटिक नॉन पोलार म्हणजेच काय, सायक्लोहेक्झेन बेन्झीन किंवा CCl4. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन पोलार सॉल्व्हंट्स. पोलार सॉल्व्हंट्स अगेन इट इज ऑफ टू टाइप्स. परत किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. एक पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स आणि दुसरा आहे तो पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट्स. आता पोलार प्रोटिक सॉल्व्हंट म्हणजे काय, त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर H प्लस आयन मिळत असेल त्याला म्हणायचं पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स. एक्झाम्पल वॉटर, डिसोसिएशन झाल्यानंतर काय मिळणार, H प्लस OH मायनस, म्हणून त्याला म्हणायचं पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स. आणि म्हणून SN1 रिॲक्शनमध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर रिॲक्शन फास्ट होते दॅन अप्रोटिक सॉल्व्हंट्स. अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणजेच काय, ॲसिटोन, डायमिथाइल कीटोन किंवा डायमिथाइल सल्फॉक्साईड. पोलॅरिटी आहे कार्बन ऑक्सिजनवरती कार्बोनिल ग्रुपमध्ये, पण H प्लस नाही आहे, H प्लस बाहेर पडत नाही आहे, म्हणून त्याला म्हणायचं पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट्स. मग SN2 मध्ये पोलार प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर डिक्रीज द रेट ऑफ SN2 रिॲक्शन. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट SN1 मध्ये असेल तर फास्ट, आणि पोलार प्रोटिक सॉल्व्हंट SN2 मध्ये असेल तर ती काय असणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस. म्हणजेच SN2 रिॲक्शनमध्ये सॉल्व्हंट कसा असला पाहिजे, अप्रोटिक सॉल्व्हंट असला पाहिजे किंवा ज्याची पोलॅरिटी कमी असेल अशा टाईपचा सॉल्व्हंट असला पाहिजे. In the rate determining step of SN2 mechanism, substrate as well as nucleophile is involved. हे आपल्याला माहिती आहे. Hence, aprotic solvents or solvents of low polarity will favor SN2 mechanism. SN2 मध्ये सॉल्व्हंट कसा पाहिजे, अप्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजे एक्झाम्पल ॲसिटोन किंवा डायमिथाइल सल्फॉक्साईड, ज्याचं डिसोसिएशन केल्यानंतर H प्लस आयन मिळत नाहीये, तयार होत नाहीये, अशा टाईपचे सॉल्व्हंट्स आपण SN2 मध्ये यूज करत असतो. ओके, नेक्स्ट बघा. तीन टाइप्स बघितले आपण, तीन पॅरामीटर्स बघितले आपण अफेक्टिंग SN1 SN2 रिॲक्शन. फर्स्ट, सबस्ट्रेट नेचर ऑफ रिॲक्शन कसा असला पाहिजे. SN1 साठी टर्शरी अल्काइल हायड्राइड असला पाहिजे, SN2 साठी प्रायमरी अल्काइल हायड्राइड असला पाहिजे, अल्काइल हायड्राइड, त्याला म्हणतो आपण नेचर ऑफ सबस्ट्रेट. सेकंड पॅरामीटर वी हॅव सीन न्यूक्लियोफिलिसिटी, न्यूक्लियोफाईल हा सुद्धा पॅरामीटर महत्त्वाचा आहे. SN1 असेल तर न्यूक्लियोफाईल हा वीक असतो, SN2 असेल तर न्यूक्लियोफाईल हा स्ट्रॉंग असतो. थर्ड पॅरामीटर वी हॅव सीन सॉल्व्हंट पोलॅरिटी. SN1 असेल तर आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट यूज करतो, जसे की अल्कोहोल, वॉटर. आणि SN2 असेल तर आपण पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट यूज करतो किंवा ज्या सॉल्व्हंटची पोलॅरिटी वीक असते अशा टाईपचे आपण सॉल्व्हंट जनरली यूज करत असतो, कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल इन्व्हॉल्व असतो म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला बघायचं आहे, इलिमिनेशन रिॲक्शन.
elimination reaction. It is also called dehydrohalogenation. आता elimination reaction याच्यामध्ये प्रोडक्ट काय असतो? अल्कीन, right? And dehydrohalogenation, removal of hydrogen and the halogen, then it is called dehydrohalogenation. So when alkyl halides having at least one beta hydrogen is boiled with alcoholic solution of potassium hydroxide, it undergoes elimination of hydrogen atom from beta carbon and halogen atom from alpha carbon atom, resulting in the formation of alkene. म्हणजे या रिएक्शनमध्ये इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, removal of hydrogen atom from alpha carbon atom and hydrogen atom from beta carbon atom are eliminated and to form carbon-carbon double bond. It is called elimination reaction. And removal of hydrogen, then it is called dehydrohalogenation. This reaction is called beta elimination or 1,2 elimination reaction as it involves elimination of halogen and beta hydrogen atom. आता फक्त लक्षात ठेवायचं हायड्रोजन आयटम कुठल्या कार्बनचा रिमूव्ह होतो आणि हॅलोजन आयटम कुठल्या कार्बनचा रिमूव्ह होतो. रिमूव्हल ऑफ हॅलोजन आयटम फ्रॉम अल्फा अँड हायड्रोजन फ्रॉम बीटा, हेन्स इट इज कॉल्ड बीटा एलिमिनेशन. अल्फालाच कार्बन 1 म्हणा, बीटाला कार्बन 2 म्हणा, डबल बॉन्ड अल्फा बीटामध्ये तयार होतो, म्हणजे 1,2 मध्ये तयार होतो, म्हणून याला म्हणायचं 1,2 एलिमिनेशन. राईट. नेक्स्ट पॉईंट पहा, जनरल रिएक्शन. जनरल रिएक्शन काय आहे? हा बी वर डॉट 2 इलेक्ट्रॉन पेअर दाखवला बघा, हा बेस आहे. थोडक्यात समजा हा OH मायनस आहे, याचं डिसोसिएशन करत काय तयार होईल? K प्लस आणि प्लस OH मायनस तयार होईल, बरोबर. मग हा OH मायनस आहे असं कन्सिडर करा. हा अल्काइल हलाइड आहे. आता हा हॅलोजन कुठल्या कार्बनला अटॅच आहे? अल्फाला. हायड्रोजन आयटम कुठल्या कार्बनला अटॅच आहे? बीटाला. म्हणजे KOH मधला OH आणि इथला H2 बाहेर पडला, इथे H2 आला. B ला OH कन्सिडर करा, H2. X ला म्हणजे हलाइड आहे, KX बाहेर पडणार, इथे डबल बॉन्ड कुठे तयार होईल? अल्फा बीटामध्ये. इन दिस वे टू फॉर्म अल्केन. हायड्रोजन and halogen is removed in this reaction. It is also known as dehydrohalogenation reaction. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं dehydrohalogenation reaction. येतं लक्षात? आता पुढे बघा, जर बीटा हायड्रोजन हे एकापेक्षा जास्त असतील, then it gives rise to number of products, mixture of products. स्टेटमेंट काय सांगतं बघा, if there are 2 or more non-equivalent beta hydrogen atoms in halide. नॉन इक्विव्हॅलंट म्हणजेच काय? 2 बीटा आणि 2 बीटा 1 समजा बीटा 2 असेल तर दोन्हीलाही काय हायड्रोजनची संख्या ही इक्वल नसते, त्याला म्हणायचं नॉन इक्विव्हॅलंट बीटा हायड्रोजन आयटम्स इन हलाइड. देन दिस रिएक्शन गिव्स अ मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स. एक्झाम्पल बघा, 2 bromobutane on heating with alcoholic KOH gives a mixture of 1 butene and 2 butene. Now see how to form 1 butene and 2 butene. With the help of example we get the idea. आता हे एक्झाम्पल बघा, 2 ब्रोमोब्युटेन. 2 ब्रोमोब्युटेन ज्या कार्बनला हॅलोजन आयटम आहे तो झाला पहिला कार्बन, त्याला म्हणायचा अल्फा, आणि अल्फाच्या नेक्स्ट जे जे त्याला लागून आहे ते झाले बीटा. मी याला पण बीटा 1 म्हणू शकतो. आता इथं बीटा 2 म्हणले म्हणजे हा बीटा 1 असला पाहिजे. हा बीटा 1 आणि हा बीटा 2, राईट. मग बीटा 1चा हायड्रोजन आणि अल्फाचा हायड्रोजन रिमूव्ह होतो, डबल बॉन्ड कुठे तयार होणार? अल्फा बीटामध्ये. याला आपण इथं तयार होतो, 2 ब्युटेन तयार होईल का नाही? इथं तयार झालं डबल बॉन्ड, येस, दॅट इज 2 ब्युटेन इज फॉर्म. इथं लक्षात. आणि मग या बीटाचा एक हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड कुठे तयार होईल? अल्फा बीटामध्ये तयार होईल, म्हणजे डबल बॉन्ड 1 ब्युटेन तयार होईल, राईट. प्रश्न असा आहे, आउट ऑफ दीज 2, 1 ब्युटेन अँड 2 ब्युटेन, विच प्रोडक्ट इज मोर स्टेबल? सो 2 ब्युटेन इज मोर स्टेबल. इट डिपेंड्स अपॉन विच रूल? इट डिपेंड्स अपॉन सेट-झेप रूल. आपण सेट-झेप रूल काय ते पुढे बघूया. आता बघा, सेट-झेप रूल काय सांगतोय? इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन द प्रेफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन आयटम्स. म्हणजे अक्रॉस दी डबल बॉन्डला जेवढे अल्काइल ग्रुप जास्त असतील तो कंपाऊंड मोर स्टेबल ॲज पर दी स्टेटमेंट. इकडे बघा एकच इथाइल ग्रुप आहे डबल बॉन्डच्या अक्रॉस, इकडे हायड्रोजन आहेत, म्हणजे अल्काइल ग्रुप नाही आहेत. इथे 2 आहेत, मिथाइल ग्रुप. देअरफॉर इट इज मोर स्टेबल, इट इज लेस स्टेबल, इट इज मेजर, इट इज मायनर. And therefore in the above reaction 2 butene is the preferred product and is formed as the major product. इथे लक्षात, because of सेट-झेप rule 2 butene is major and 1 butene is a minor one. इथे लक्षामध्ये. So this is all about the factors affecting SN1 and SN2 and elimination reaction. Now let's stop here. So thank you.